मदत करतात आपल्याला. सुप्रीमे पासून तर रतन बुवा अशा मोठ्या स्पर्धा गाजवणारा आदरणीय गौतमजी बकरे या आपण स्थानापन्न व्हा आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सन्मानित करतोय. कारण तुम्ही ह्या अगोदर ज्या ज्या स्पर्धा खेळलाय खऱ्या अर्थाने सुप्रीमे पहिल्याच प्रयत्नात गाजवलं. रतन बुवा खेळलं, रत्नागिरी ट्रॉफी खेळली, भिवंडीला खेळले, वाड्याला खेळले, पनवेलला खेळले आणि ज्या पालघरच्या दांडी गावाचं वैभव साम्राज्य निर्माण करताना एक आयकॉन नव्हे, एक ब्रँड तयार केला आणि तो ब्रँड होता गौतम अकरे. आणि गौतम अकरेचा ब्रँड काय होता? कव्हर ड्राईव्ह. आणि अशा या कव्हर ड्राईव्ह मास्टरच्या खेळाडूचा सत्कार करताना तमाम विनंती करतोय आमच्या आयोजकांना, मायाची उबदार शाल, राजाच्या दरबारातली प्रतिष्ठेची आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची ही शाल गौतम अकरे यांना सन्मानित करा. आनंद. थँक्यू सो मच गौतमजी, तुम्ही इकडे आलात, आमचा सन्मान स्वीकारा, त्याबद्दल तुमचं अनेक अनेक धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करतो जिथे बघायला मिळतील. निखिलजी. येस या सर, या ना प्रीतमजी. आदरणीय कॉमेंट्री. भावेशजी पटेल, आपल्या ज्या पारितोषिक जे आलंय आपल्या झेल करता, ते पारितोषिक स्वीकारण्याकरता आपण या महाराष्ट्राचा सुपरस्टार चला मॅचला इथून करूयात आपण सुरुवात. प्रीतमजी घरत ते देखील आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होत आहे. बॉल तयार, पहिलाच बॉल केलाय स्विच हिट, बॉल पाठवलाय सरळ पॉइंटच्या डोक्यावरून ठोकलाय, पहिला अचंबित करणारा दमदार षटकार. इट्स अ विकेट, इट्स अ हिट विकेट. पहिलाच बॉल. सन्माननीय उत्तम दादा या ठिकाणी उपस्थित झालेत बदलापूरवरून. कोल्हापूरवरून हा प्रवास या प्रीमियर लीग करता इथे झालाय. निश्चितच अरे बापरे, दरवर्षी सालाबाद प्रमाणे न चुकता जशी पंढरीची वारी होते तशी ही क्रिकेटची वारी ते करत आले. तर त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. प्रेमित राऊतचा फटका कमालीचा होता, परंतु नशिबाची साथ, नशीब बलवत्तर असणं फार महत्वाचं आहे. हिट विकेट इथून मात्र गमावली आहे. पहिल्याच बॉलवर विकेटचं झालंय पतन. तुम्ही पाहतायत बोईसर प्रीमियर लीग 2026चा अत्यंत नेत्रदीपक सोहळा याचसाठी केला होता अट्टहास की हा शेवटच्या क्षणात ही स्पर्धा अत्यंत दुर्मिळ क्षण, जिथून या आधीची लढत आपण पाहिली. ईशान 11ला अपयश आलं. सचिन 11, इलियास 11 हा संघ विजयश्री प्राप्त करत सुपर ओव्हर मध्ये टॅलेंटेड क्रिकेट त्यांनी मात्र दाखवलं. यस, लोक बोलतात ना ज्याप्रमाणे एकदा क्षण गेल्यावर परत येत नाही आणि नंतर मग पस्तावून फायदा नाही. आता मी खाकणे करून ओव्हर मागितली पाहिजे होती असं वाटत होतं. नाही, खऱ्या अर्थाने मला भागेश ओव्हर द्यायला तयार होता, परंतु गुरुच्या मनात थोडा डाऊट आला आणि त्याने सांगितलं की तू खेळला नाही मिळत आतापर्यंत एक पण मॅच, ही मॅच खेळतोय. मी तरी ओव्हर मागत होता. भागेश मला द्यायला तयार झाला होता. अंतिम क्षणाला निर्णय बदलला. आता असं वाटते बॉल हातातून घेतला पाहिजे होता आणि टाकली पाहिजे होती. येस, डेफिनेटली. नाही, मला विश्वास होता मी 15 रन डिफेन्स केले असते. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, कुणाल या षटकातला पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, लेफ्ट केलाय, बॉल स्विंग केलाय, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. धमाका इथे मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज भावेश भव्याच्या बॅट मधून आलाय हा पहिला दमदार षटकार. वयवर्ष 18. काकाश्री इथे बसलेले राकेशजींचे सुपुत्र सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. आणि राकेश या नावाने कमी ओळखतील श्याम्याचे सुपुत्र. आणि त्यांना तुम्ही बघील ना तर 40 प्लसचे खेळाडू आहेत, पण तुम्ही मानणार नाही. अगदी सडपातळ बांधा आणि आजही मात्र तो चॉकलेट बॉय दिसतोय. निश्चितच क्रिकेट खेळल्यानंतर आलेला हा सगळा ग्लो आहे. फॉलो तयार, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय मागच्या झोन मध्ये. फाईन लेगचा खेळाडू, फ्लाइंग फ्लिपचा खेळाडू ट्रॅक करतोय बॉलला, वेगानं बीट केलाय आणि सरळ इथे शर्यत जिंकलाय चेंडू. आलाय दमदार चौकार. बॅक टू बॅक इथे आणखीन अजून एक चांगला फटका. 4 धावा. भव्यासाठी ही स्पर्धा आहे ना, ही भव्य देखील आहे आणि ड्रीम देखील आहे.
स्वप्नगत त्याचा खेळ होत असताना मैदानाच्या आतमध्ये जणू काही आपण रात्री झोपलात आणि स्वप्नामध्ये की प्रत्येक बॉलवर चौकार षटकार आपण उतरल्यावर धाबा येत आहेत, चांगले फटके लागतात आणि असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये भव्य काढून येत असताना अगदी प्राऊड फील करत असतील राकेश भाऊ देखील, श्याम्या देखील. आमचे सुपुत्र 17व्या वर्षात मात्र इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ऍज अ 3 नंबरला, तिसऱ्या नंबरवर हा फलंदाज. यापेक्षा महत्वाची गोष्ट काय असू शकते. आदरणीय विष्णू मोरे काका देखील सकाळपासून सालवडकरांचे म्हणजे त्यांच्या 3 पिढ्या ऍट अ टाइम तीन जनरेशन क्रीडांगणाच्या आतमध्ये होत्या. यापेक्षा महत्वाचा दिवस क्रिकेटसाठी काय असू शकतो. इथे बॉल होते यार, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या मागे आला आणि तिथून पहा बॉल गली रिजनला पोहोचला होता. धाव न घेणं पसंत केलं, सेन्सिबिलिटी इथे दाखवली आणि महाराष्ट्राचं सुपरस्टार आपल्या सोबत आहे गौतमजी आकरे. अनेक स्पर्धा नामवंत ज्यांनी गाजवल्या अक्षरशः, विशाल तामोरे असतील, गौतम आकरे असतील, अनेक अनेक खेळाडू, विश्वनाथजी असतील, ज्यांनी खरं तर महाराष्ट्राचा कानाकोपरा दांडीचं नाव आणि या पालघर जिल्ह्याचं भूषण निश्चितच अत्यंत दर्जेदार गाजवलं. बॉल होते यार, ओव्हर द विकेट, लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट आलाय, इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय, समोर सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षकाकडनं झाली चुकी आणि पहा बॅकअप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे धावा न घेणं पसंत केलंय. 5 बॉल 10 धावा आणि वन ऑफ द बेस्ट बॅट्समन, बेस्ट क्रिकेटर अगदी पालघर भागातला गौतम आकरे माझा आवडता. नेहमीच मला त्याची बॅटिंग खूप आवडते. बॉल होते यार, षटकातला शेवटचा बॉल कुणाल, फटका चांगला आहे भव्याच्या बॅट मधून, अत्यंत प्रतिभावान स्ट्रोक, बॉल चाललाय फाईन लेगला, या चेंडूवर देखील आला इथं धमाकेदार स्ट्रोक, चौकार. आणि याच चौकाराच्या मदतीनं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर फ्लाइज टू दी 14. 14 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिलं षटक जे इथून झालंय समाप्त. खरपूस समाचार घेतला खरं तर कुणालचा आणि भव्य बॅटिंग करतोय आज. तब्बल त्याच्या बॅटमधनं 1 षटकार आणि 2 चौकारांची खेळी त्यानं सजवली आहे. वैयक्तिक देखील 14 आणि सांघिक देखील 14 धावा. SRG उर्वी 11 उमरोळी चे परममित्र आदरणीय रोहितदादा पाटील यांच्या सुकन्याच्या नावानं हा संघ खेळतो आणि त्या विपक्षामध्ये अचिव्हर स्पोर्ट्स आणखीन आमचा एक परममित्र आदरणीय मिथुनजी पागदरे यांचे हे या संघाचे पुरस्कर्ते आणि सेमी फायनल क्रमांक पहिली म्हणजे इथून जो संघ विजयश्री प्राप्त करेल त्याला थेट तिकीट मिळणार आहे मेगा ग्रँड फिनालेचं. आणि BPL अर्थातच बोईसर प्रीमियर लीग या स्पर्धेचं प्रामुख्यानं पहिलं पारितोषिक हा कोणता संघ जिंकेल याकडे सगळ्या प्रेक्षकांच्या नजर आहेत. अगदी या स्पर्धेचा विचार केला, गेल्या वर्षी देखील माझा संघ सुपर 6 मधून बाहेर, या वर्षी देखील सुपर 8 मधून बाहेर आणि क्वालिफाईड होताना दिसतो परंतु पुढे जात नाहीये. ही मॅच रंगत तर पाहायला मिळाली प्रेक्षकांसाठी, परंतु आमच्या मनाला खूप दुःख होत आहे. जिंकलेली मॅच आणि आमच्या कॅप्टनने थोडी चुकी केली. भागेश ज्याने डॉट बॉल पकडला नाही, सुपर ओव्हर मध्ये मॅच गेली. 16 धावा आणि 17चा टार्गेट नाही झालं. सिंगल येत आहे हरिकेश मेहर. आपण बघू शकता उच्छेडी गावचा ब्रँड लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. येस, दुसरं षटक प्रगती पथावर आहे. हरिकेश मेहर हा फटका स्टिअर केलाय अलॉंग दी कार्पेट, बॉल चाललाय सेले मिड ऑफला 30 यार्डच्या बंदिस्त वर्तुळाच्या आतमध्ये. एकही धाव न घेणं पसंत केलं. 14 या धाव संख्येवरती धावफलक स्थिर स्थावर आहे. अनेक ऑफिशियल अनाउन्समेंट झाल्यात म्हणजे अक्करपट्टीची नाईट क्रिकेट रचनी ती देखील तुमच्या भेटीला येते. त्यानंतर फायर पास्तळ चषक तुमच्या भेटीला येत आहे. खासदार चषक देखील तुमच्या भेटीला आंबटगोड क्रीडांगणावरती. अनेक नामवंत इथे पहा, फटका दर्जेदार आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. हरिकेशला दिवसा दाखवले तिथे तारे, बॉल चाललाय 6 धावांसाठी, षटकार. सुजल मोरेचा प्रवास ऍज अ कॅप्टन बघायला गेलं तर व्यवस्थित आहे, परंतु बॅटिंग ऍज अ बॅट्समन तेवढा चांगला राहिला नाही, परंतु हरकत नाही. मोठ्या खेळाडू मोठ्या मॅच मध्ये खेळ दाखवतो आणि सेमीफायनल मध्ये आता हा षटकार येत आहे सुजल मोरेच्या बॅट मधून. येत्या 26, 27, 28, 29 SPPL सालवड पास्ता प्रीमियर लीग मध्ये देखील सुजल मोरे खेळताना दिसणार. अगदी आयकॉन खेळाडू तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा फॉर्म घेऊन जेव्हा तिकडे जाईल तेव्हा मात्र थोडा धबधबा देखील राहील. 6 धाब्याने स्कोरबोर्ड 20, 3 बॉल झालेले आहेत. हरकेश मेहर अगदी डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू, वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडर क्रिकेटर पालघर डिस्ट्रिक्टचा पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर अगदी अप्रतिम, चेंडू सोडण्याची टेक्निक अगदी चांगली होती. आपण पाहू शकतात
जिथे शफल झाल्यावर वाईड यॉर्कर बॉल हाताळला जातोय. येस, अतिरिक्त शफल देखील झाले होते, परंतु गोलंदाजानं बदलालित्य रीड केलं होतं फलंदाजाचा आणि त्या पॉकेटचा योग्य वापर करत असताना डॉट बॉल टाकला. हरिकेश पुन्हा एकदा या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक. स्टिअर केलाय बॉल हलक्या हातानं. सिली बेडॉपचा खेळाडू समोर इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय. सेन्सिबिलिटी दाखवली गेली आहे. आणखीन एक डॉट बॉल. चेंडूंचा खेळ संपलाय 5. हरिकेश मात्र इथे हवी ठरलेत. एक षटकार वगळला तर बाकी सगळेच्या सगळे चेंडू इथून मात्र टाकले गेले डॉट. 20 धावा ज्या धावफलकावरती आहेत. इट्स अ लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. बॉल होता या फटका उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. लॉंग ऑफचा खेळाडू आणि त्या बॉलवर इथे चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा. येस, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 24 स्कोर कार्डवर. वेळेचा विचार केला तर आता घड्याळात वाजलेत 3:48 आणि यानंतर अजून एक सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल. 5:15 5:30 ला फायनल सुरू झाली तर व्यवस्थित प्रकाश ज्योतामध्ये फायनल करता येईल आणि त्यानंतर मात्र प्राइज सेरेमनी. आणि प्राइज सेरेमनीमध्ये आमचे दीपक सर अगदी तुम्हाला प्राइज सेरेमनी मध्ये देखील हसवताना दिसतील. आणि गॉगल जो दिलाय त्यांना तारापूर प्रीमियर लीग इथे गिफ्ट केलेला आहे. आणि जेव्हापासून घरून याचा घेतलं काका गॉगल मी गिफ्ट केलं घाला, काढलेला नाहीये 4 दिवस झाले. गॉगल आहे डोळ्याला आणि हे प्रेम आहे ते आपण बघू शकतात. मैदानाच्या आतमध्ये भव्य नाव भव्य आणि मूर्ती अगदी लहान आपण बघू शकतात. काम भव्य होत आहे पण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर कुणाल आयकॉन भव्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला. कीपर कडून तेजस कडून चुकी. फाईन लेग आहे कुठे? अगदी शॉर्ट फाईन लेग. लक्ष देणं बॉलरचं आणि त्याचबरोबर कीपरचं कॅप्टनचं इथे मात्र दुर्लक्ष. नजर हटी दुर्घटना घटी. 4 अगदी आपण बघू शकतात आमच्या समेत त्यांचे एक्स्ट्रा प्लेअर म्हणजे रुपेश भाऊ ते बोलत नाहीये परंतु मनामध्ये बरंच काही चाललं असेल की केलं तरी काय आहे. कारण की क्लोज कीपर आहे. क्लोज कीपरला तुम्हाला शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग हा क्लोज असणं गरजेचं आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईडिशच ठेवण्यात आलेला आहे फाईन लेग शॉर्ट मध्ये आणि 4 फ्रीच्या मिनिटात भव्य आज नशीब देखील घेऊन आलाय. क्या बात आहे. अप्रतिम टायमिंगला जवाब आणि बाउंड्री लाईनच्या जवळ भावेचं क्षेत्ररक्षण देखील चांगलं. 5 धावा सेव्ह केला. आता मात्र हा चेंडू अडवला ना तर मागच्या मॅच मध्ये जो शेवटच्या ओव्हरमध्ये अडवला होता चेंडू तो कुठे ना कुठे सचिन 11 टीमला विन करून गेला. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग आणि बॉलिंगने नाही तुम्ही तुमच्या क्षेत्ररक्षणाने देखील मॅच विन करू शकता. त्याचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा डॉट बॉल कीपरकडून मिसफिल्डिंग आणि मॅच गेली. फिल्डिंगला अनन्यसाधारण महत्व आहे क्रिकेटमध्ये की कदाचित तेच प्रात्यक्षिक इथे पाहायला देखील मिळालं. बॅटची कडा आणि 5 झडप घातली शेवटच्या क्षणी बॉलवर. टिपलाय झेल संपवलाय. आणखीन एका दिमागदार खेळाडूचा खेळ. सुजलला परतावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. विकेटचं झालंय पतन. यस, एक चांगला कॅच पाहायला मिळाला. सोपं नाहीये कारण की वारा जो आहे ना देखील सर वारा कीपरच्या दिशेने आहे त्यामुळे बॉलरचा वेग देखील जास्त येतोय आणि बॉल लागल्यानंतर किंवा बीट झाल्यानंतर वेगाने येतोय कीपरकडे. चांगली कॅचिंग तेजसची. सुजल एक षटकार आला होता असं वाटलं होतं की यावेळेस एक मोठी इनिंग घेईल परंतु पुन्हा एकदा थोडं नाराज करतोय. 7 चेंडू 15 धाव्यावर भव्य खेळतोय. स्वप्नील या टीम मधला सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू. स्वप्नील भाऊचं सांगणं झालं तर लहान मुलाला घेऊन खेळणं वंदे मातरम टीम टाकणं एक गाव एक मध्ये सातत्याने युवा खेळाडूंना प्राधान्य देणारे हे खेळाडू आहेत आणि त्यांना माहिती आहे आज खेळतील तर उद्या घडतील. ज्याप्रमाणे नदीमध्ये किनाऱ्यावर बसून पोहता येणार नाही त्याकरता नदीमध्ये उतरावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुम्ही मैदानात उतरतील तेव्हा शिकतील नाहीतर मैदानाच्या बाहेर राहून तुम्ही किती बघा किती बोला. असं निखिल सर आता कॉमेंटेटर आहेत जास्त खेळत असतील त्यांना सांगितलं जाऊन करा तर थोडं अवघड होऊन जाईल. आम्हाला देखील अवघड होतं परंतु आपण बोलतात की असं झालं तसं झालं याने हे केलं त्याने मैदानाच्या आतमध्ये अवघड आहे डिफिकल्ट आहे. डेफिनेटली चांगला उल्लेख केला की खेळाडू आतमध्ये जे परफॉर्मन्स देतात
आजही मोठमोठ्या खेळाडूंच्या मुलाखती जेव्हा मी घेतो ना, तेव्हा ते सांगतात की या 360 अंशाच्या वर्तुळाच्या आत जेव्हा तुम्ही उतरता, तेव्हा मॅच थ्रिलर कंडिशनला आल्यानंतर भल्या भल्यांचे पाय थरथर थरथर कापत असतात. अनिल बाणेनं याआधी फाईट दिली. तो सांगत होता कॉन्फिडेंटली आम्ही मारणार. परंतु मॅचचा थ्रिलर हा सिच्युएशनवर डिपेंड असतो. जर तुम्हाला तेवढी तीक्ष्ण भेदक परिस्थिती मिळाली तर भल्या भल्या खेळाडूची निश्चितच प्रेशरमध्ये सिटी वाजते असं आपण म्हणूयात. बॉल चांगला आहे, स्लॅश केलाय, बॉल पॉइंट आणि बॅकवर्ड थर्ड मॅनच्या मधोमध जाऊन स्थिरावलाय, ज्यामार्फत एक सिंगल कनेक्ट केली आहे. चेंडूचा खेळ संपला इथे 4. टीमची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना SRG उर्बी 11 उमरोळी आदरणीय रोहितदादा पाटील फॅन क्लब टीम सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2.4 षटकाचा खेळ संपलाय. मोमेंटम थोडंसं द्यावं लागणार आहे इथून. फलंदाजीचा जर वेग पाहिला, भव्य वगळता कोणत्याही फलंदाजाने इथे समाधानकारक कामगिरी केलेली नाही. त्यामुळे भव्य विशेष त्या खेळाडूवर लक्ष असणार आहे. गोलंदाज तयार कुणाल, या षटकातला पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅक ऑफ द एंड खेळायचा होता, परंतु पंच अतिरिक्त बाहेर बॉल आहे, त्यामुळे पंचांनी इशारा केलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल इथून आलाय. संघाची टोटल 31 या आकड्यावरती. 31 धावा. कुणाल थोडासा सोयर मारायचा खेळ इथून मात्र करत असताना बॉल तयार राऊंड विकेट. इनसाइड आउट ऑन द टोच खेळाय. बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, टिपलाय झेल आणि संपवलाय भव्यचा देखील खेळ. जस मनीष माझे मित्र आहेत पोखरावर फोन करत होते. सॉरी मनीष, अनाउन्समेंट करायची राहिली. भव्यच्या 3 षटकावर 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु भव्य आता आउट झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनसाइड एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाच्या स्विंगच्या सोबत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्त ताकद नाही. परंतु इकडे चांगली बॅटिंग, पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा आणि मागच्या मॅचचा हिरो अगदी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये जात असताना मला वाटते उमरोळी प्रीमियर लीग ज्याने गाजवली तो मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि बोईसर प्रीमियर लीग देखील गाजवते. मिस्टर राज जे केलं आज मात्र बघायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये. आणि स्वप्नील आणि राजची जोडी गोलंदाज कुणाल 31 वर 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. प्रेशरचा तुम्ही विषय काढला होता. जिथे कपिल शर्मा शो मध्ये विचारलं गेलं की प्रेशर येतो का कधी, तर सेतुपाजीने सांगितलं भाई 150 किलोमीटर प्रति घंटे का जब गेंदबाज सामने रहता है ना, प्रेशर सूख जाता है, ताकद नाही रहती है. आणि तसंच मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात दबाव असतो, दिसत नाही पडत असतो. चांगला बॉल, खोलवरचा चेंडू चांगला खोदून काढलाय. फॉर्मचा खेळाडू असला ना त्याला बोल्ड करणं किंवा LBW करणं थोडं अवघड असतं. आणि यावेळेस मात्र एक धाव येत आहे. 3 षटके इकडे समाप्त झालीत आणि जवळजवळ 11ची सरासरी मेंटेन केलेली आहे. 32 धावा, 3 गडी बाद. येणारे 18 बॉल आहेत. निखिल सर 60-65 इथून झाल्या पाहिजेत. 65चा प्रोजेक्टेड स्कोअर आपल्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहताय. आणि याआधी स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट सुभाष झाला भव्य, ज्या खेळाडूकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या. चांगला परफॉर्मन्स जरूर दिला त्यांना देखील. 15 धावा 8 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधनं आल्या आणि आता उर्वरित 18 चेंडू अचिवर स्पोर्ट्स या संघाच्या विपक्षामध्ये किती धावसंख्येचं लक्ष ठेवलं जाईल, कारण अचिवर स्पोर्ट्स हे देखील फार मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेट विश्व जगतात नेहमीच अचिवर स्पोर्ट्स या नावानं एक वेगळं वलय प्रस्थापित करून दिलं. आणि इथून जी वागदर जे पुरस्कर्ते या संघाचं. वळूयात मैदानाच्या आत. 4थं षटक. हरकेश आलेत पुन्हा एकदा. वैयक्तिक कोड्यातलं हे 2रं षटक. लोअर फुलटॉस होता, स्टिअर केला हलक्या हातानं, फक्त सॉफ्ट हँडचा वापर करत असताना एक सिंगल इथून कन्वर्ट केली जाते. आणि आदरणीय स्वप्नील दादा घरत जे त्या क्रीडांगणावरती आहेत. कर्नाळीचा हा एक अनुभवानं संपन्न असणारा खेळाडू. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं आपण म्हणतो की अनुभव फार मोठा गुरु आहे. कदाचित ज्यांनी अनेक ऊन पावसांचे खेळ पाहिलेत त्याचे खेळाडू आहेत. या आधीची मॅच म्हणजे आज जी उर्वी 11 सेमीफायनल मध्ये दिसते त्याचं कारण आहे स्वप्नील दादा. त्यांनी ठोकलेले या आधीच्या मॅच मध्ये 2 षटकार आणि दिलेला मोमेंटम, तिथून नंतर मिळवलेला कमबॅक, या सगळ्या गोष्टींचा विचार. फटका चांगला आहे ऑन साईडला. बॅट आणि बॉल मधला जर संपर्क पाहिला, थोडीशी कमतरता, फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. इथून एक सिंगल प्राप्त केली आहे आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ संपला आणि 34 धावा, ज्या SRG उर्वी 11 उमरोळी संघ प्रथम फलंदाजी करत असताना
थोडासा मी तर म्हणेन की षटकार चौकारांची आतिषबाजी कमी झाली आहे, जिथून भव्य झालेत बाद. बॉल चाललाय पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल डबल वर भर दिला जातोय, जी खरं तर लाईफलाईन आहे आणि या क्रीडा विश्वातील अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट. जिथून एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 35 धावा. थोडस असं संभाव्य वाटायला लागलं की इथून टेस्ट क्रिकेटचं प्रदर्शन हे फलंदाज करतायत की काय, कारण भव्यकडनं ज्या पद्धतीनं विस्फोटक फलंदाजी त्यानं याआधी पेशकश केली आणि स्वतःच्या संघाला एक वेगळी बाजू, कारण इथून अचिव्हर स्पोर्ट्सला जर नमवायचंय तर मग कमीत कमी 70 धावा उभ्या कराव्याच लागतील, तर आणि तरच हे शाश्वत सत्य तुम्ही त्यांना रोखू शकता. यानंतरची मेगा ग्रँड सेमीफायनल नंबर 2 जे आपल्या भेटीला येईल. फटका स्टिअर केलाय, बॉल चालला लॉग दी कार्पेट, मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. एक जाव, इथून एक सिंगल कनेक्ट होतीये आणि याच एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती आहे, 36. थोडासा स्लो मोमेंटम सुरू आहे, धीम्या गतीनं प्रेक्षक देखील थोडेसे कंटाळलेत, कारण मी बऱ्याचदा म्हणतो की प्रेक्षकांना काय पाहिजे, प्रेक्षकांना विस्फोटक इनिंग पाहिजे, प्रेक्षकांना धारदार गोलंदाजी पाहिजे. थोडसा हे षटक जे आहे ते गोलंदाजाच्या बाजूने झुकलंय. बॉल तयार, स्कूप करायचा होता, हा फटका इथे मात्र फसलाय. योग्य रीतीनं चेंडूला हाताळलं, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 5 बॉल सत्र इथे संपलंय. राजकडनं ज्या अशा अपेक्षा आहेत, या आधीच्या मॅच मध्ये त्यानं केलेली अत्यंत रोमहर्षक फलंदाजी, खेळी, त्याच्या अंगावर असलेली जर्सी बरंच काही सांगून जाते, परंतु आज हरकेशनं त्याला मात्र थांबवलंय. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट निघालाय पुन्हा एकदा वाडा बोईसर रोड सिटी एट कडून. प्रॉपर कनेक्ट केलाय, बॉल चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून, कर्विलिनियर मोशन घे डीप बॅकवर्ड पॉइंटला, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं आणि त्यानंतर इथे धावा कनेक्ट झाल्या. त्या 2 एंड ऑफ दी 4th ओव्हर, 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय आणि संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे, 38. चला पेय वाहक, पाणी व्यवस्थापक, आयोजकांचे वॉटर बॉय, चला पटापट. मेहनत घेतली आहे या माणसानं आज, निस्वार्थी रुपेशजी घरत, सलाम आहे या व्यक्तिमत्वाला. आजच नाही पाहत मी, जेवढी आयोजनं झाली तेवढ्या सगळ्या आयोजनामध्ये पाहिलं मी की अगदी विकेटची काळजी घेण्यापासून, व्यवस्थापन करण्यापासून, प्रत्येकाचा मान सन्मान, येणाऱ्याची योग्य नावं, प्रत्येकाला इथून दिलं जाणारं मान सन्मानाचं जे काही आहे, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि मला वाटतंय न जेवता किंवा न काही खाता पिता आज पूर्ण दिवस निस्वार्थी सेवा ते देत आहेत आणि निश्चितच त्यांचं कौतुक इथून करावं लागणार आहे. आणि त्यात कमी कशाची, पाणी घेऊन तर कधी कधी विराट कोहली देखील गेले, त्यामुळे पाणी वाहकाची भूमिका देखील फार महत्वाची आहे. कदाचित तुम्ही त्या खेळाडूंना जीवनदान देता, फार मोठा मनापासूनचा जो आशीर्वाद असतो ना तो आपल्याला लागतो. आणि साई भक्त देखील आहेत, त्यामुळे साई पालखीला देखील त्यांची याच पद्धतीनं सेवा ते निश्चितच देत असतात. चला यानंतर लगेचच उर्वरित 2 षटकं इथून केली जातील कनेक्ट. अचिव्हर स्पोर्ट्स दांडी आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला SRG उर्वी 11 उब्रोळी विपक्षात दांडी अशी लढत आहे. सन्माननीय आदरणीय विनोददादा पाटील या ठिकाणी धैर्य 11 या संघाचे पुरस्कर्ते, त्यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचकावरती आपण या, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे त्यांचा योग्य रीतीनं मान सन्मान केला जाईल. सन्माननीय आदरणीय विनोददादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. 5वं षटक, मॅचला इथून होईल 5व्या षटकाला प्रारंभ. या स्पर्धेतून सरकार चषक बेटेगाव, PPL बोईसर प्रीमियर लीगचा अत्यंत अभूतपूर्व सोहळा आणि आज महिला दिनाचं औचित्य साधून या स्पर्धांचे मेगा ग्रँड फिनाले देखील हार्दिक आलेत. गोलंदाजी मार्कवर या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा विजेता खेळाडू आणि त्या विपक्षामध्ये स्वप्नीलजी घरत. पहिलाच बॉल राऊंड स्टंप आलाय, बटन पॅड मधून उडवलाय, स्वप्नील घरतचा धमाका. हे ओल्ड इज गोल्ड मोमेंटम देण्याचं काम इथून करतायत संघाला. 6 धावा, दमदार षटकार. बॅटचा फ्लो पहा, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. आलेत हार्दिक
अराउंड दी स्टम्प्स आले, साइड आर्म ऍक्शन आणि त्याच्या विरोधात चढवलेलं हे परफेक्ट, अत्यंत परफेक्ट स्ट्रोक. एक्झिक्युशन पहा किती प्रॉपर केलं गेलंय. 6 धावा. षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 44. उर्वरित 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून या आधीची लढत देखील आपण पाहिली की स्वप्नील घरत यांनी दिलेला मॅचला मोमेंटम जो संघाला विजयश्री प्राप्त करून दिला. म्हणजे त्यांच्या बॅटमधून आपण म्हणतो ना, दुष्काळात 13वा महिना असताना त्यांनी ठोकलेले षटकार, ज्यावेळी संघाला गरज होती. आणि सन्माननीय विनोददादा पाटील यांना विनंती केली जाते, आपण या, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आडवा बॅटनं हा फटका, घुटना वाकवला अक्षरशः. मागचा पाय वाकल्यानंतर इथे मात्र फटक्यातली ताकद थोडीशी कमी गमावली आणि त्याच माध्यमातून धावा ज्या धावफलकावरती कनेक्ट होत आहेत. एक सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45-45. षटक क्रमांक 5 सध्याच्या प्रगतीपथावर आहे. या षटकातला उर्वरित 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडूंचं सत्र संपलंय. फलंदाजीसाठी अधिराज्य गाजवलं या खेळाडूनं. आज पूर्ण दिवस चांगली कामगिरी करत असताना छत्रपती धर्मवीर संभाजीराजे क्रीडांगणावरती आजचा दिवस त्यानं गाजवलाय. बॉल तयार ओव्हर दी स्टम्प्स. इनसाइड आउटचा हा फटका, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, जाना था काशी पर पहुंच गए वाशी. म्हणजे एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवायचा होता, परंतु ऑन साइड मध्ये आला. जिथून धावा कनेक्ट होत आहेत त्या मात्र एक सिंगलच्या मदतीनं 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहा, हे षटक फक्त 3 मिनिटं आता बाकी आहेत. 3 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला उर्वरित 3 बॉल जे संपवावे लागतील, अन्यथा मग पेनल्टीचा सामना जो अतिरिक्त एका खेळाडूला तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल 38च्या बंदिस्त वर्तुळामध्ये. टाइमची देखील नियमित. येस, यानंतरची मॅच टॉस करता. चांगला बॉल आणि त्यावर पहा चांगलं कॉलिंग. नो रन्स, धावा न घेणं पसंत केलंय. चौथा बॉल टाकलाय डॉट. हार्दिक इथून चांगली कामगिरी निभावतोय. पहिल्या बॉलवर केलं आक्रमण, त्यानंतर 2 सिंगल आल्या आणि 1 डॉट बॉल. अशा 4 धावसंख्या, 4 चेंडूंची रणनीती सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल. बॉल या स्वप्नील घरत यांचा हा फटका, चेंडू उंच पुरा गेलाय आणि बॉल खाली क्षेत्ररक्षक टिपलाय, झेल संपवलाय. स्वप्नील दादांचा खेळ. फलंदाज बाद, विकेटचं बदल. येस, सरकार 11 बेटेगाव आणि त्या विपक्षामध्ये सचिन 11 बोईसर, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरता सेमी फायनल नंबर 2 जे आपल्या भेटीला येईल. मी विनंती करतो, एका बाजूला बेटेगावकर असतील, सरकार 11 बेटेगाव, आणि त्या विपक्षामध्ये सचिन 11 इलियास 11 बोईसर. अशी लढत. जसा इनिंग ब्रेक होईल तसा इनिंग ब्रेक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस करण्याकरता. नवीन बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋषी आलेत, नवीन फलंदाज. बोईसर प्रीमियर लीग, मोठं क्षेत्रफळ इथे उपस्थित झालेत. बेटेगाव संघाचे कॅप्टन, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सचिन 11 ला आधीच कॉल देऊन ठेवतोय आम्ही, त्यामुळे लगेचच आपला कॅप्टन देखील इथे पाठवा. 6 या षटकातील शेवटचा बॉल. फुलटॉस होता, पाठवलाय स्क्वेअर ऑफ दी विकेट आणि टेक्निकली पंचांच्या निर्णयाला दिलाय आव्हान. पडताळून पाहिलं जाईल, इज इट ऑन अ वेस्ट ऑर नॉट. कमरेच्या वर चेंडूचं लँडिंग आहे की नाही, या गोष्टीची पडताळणी इथून केली जाणार आहे. पीसीआर रूम मध्ये राकेश सर, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज सगळ्या पंचांचं कौतुक जेवढं करावं तेवढं इथून कमी आहे. प्रत्येक पंचांनी निश्चितच महत्वपूर्ण मेहनत. इट्स अ फेअर डिलेव्हरी. हा चेंडू फेअर आहे, याची देखील नोंद घ्या. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू तुम्ही गमावलाय, या देखील गोष्टीची नोंद घ्याल. येस, अंपायर, इट्स अंपायर रिव्ह्यू.
सो सेफली आपला एक रिव्ह्यू अजूनही बाकी आहे. चला थोडं स्पीडअप कराल. शेवटचं षटक जे अजून बाकी आहे. संघाची टोटल पोहोचली 47. योग्य निर्णय आणि बरोबर 1 मिनिट आधी हे सगळं काही संपवलंय त्यांनी. 5 षटकांची खेळी ज्यामध्ये 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जातो. चला जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा बॉल सांगितलं ना 47 लॉस ऑफ 4. 47 रन 4 विकेट के नुकसान पर. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ इथून होईल सुरू. इट्स अ लास्ट ओव्हर ऑफ दी फर्स्ट इनिंग. यानंतरची सेमी फायनल नंबर 2. एका बाजूला सचिन इलियास 11 आणि त्या विपक्षामध्ये सरकार 11 बेटेगाव. चला मॅचला होतीये सुरुवात. शेवटचा आणि अंतिम षटक. स्ट्रायकर एंडवर फलंदाज देखील सज्ज. बॉल तयार. ओव्हर द विकेट. ऑन द टोस. पॉकेटचा वापर केलाय. इथे पहा अत्यंत चपळाईनं घेतली एक सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली 48 या धावसंख्येवरती. गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. गोलंदाजांनी केलेली धारदार आणि तीक्ष्ण भेदक गोलंदाजी कदाचित अचिव्हर स्पोर्ट्स दांडी संघाकरता मिळवलेला हा जोरदार कमबॅक आहे. शेवटच्या आणि अंतिम 5 बॉल. गोलंदाज तयार. हा फटका केलाय ग्लान्स. फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे ठोकलाय. अत्यंत विध्वंसक फटका. षटकार. याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल जी जाऊन पोहोचली आहे 54 धावा. गिअर अप करण्याचा प्रयत्न. डेप्थ ओव्हर मध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. अनमोलच्या विरोधात हे आक्रमण चढवलं गेलंय. गोलंदाजी करत असताना राज योग्य वेळी केलेला योग्य वार. शेवटच्या आणि अंतिम 4 बॉल. महत्वपूर्ण लढत आहे. चेंजेस केले जात आहेत. बॅक ऑफ द एंड देखील खेळाडूला तैनात केलं गेलंय. अनेक स्पर्धा खरं तर सुरू आहेत. क्रिकेटचा मोठा हंगाम. कारण यावर्षी वरुण राजानं सगळ्याच स्पर्धा लेट केल्या. त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धा. येस इथे बॉल होते यार. षटकातला पुढचा बॉल. तिसरा चेंडू. फटका पहा. पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक अत्यंत वेगानं आले आणि लेग बाईचा सिग्नल आलाय. याच एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 55 रन्स. उर्वरित 3 बॉलचा खेळ जो अजूनही शिल्लक आहे. अंतिम 3 चेंडू बरेचसे चेंजेस केले गेलेत. अचिव्हर स्पोर्ट्स दांडीत ताकद लावतीये कमी धावसंख्येवर रोखण्याकरता प्रतिस्पर्धी SRG उर्बी 11 या संघाला. बॉल होते यार. ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक है. फटक्यात ताकद कम और गुस्सा ज्यादा. डीपली जेल. आणि इथे संपवला आणखीन एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. जी गरजेची विकेट होती. जो गरजेचा ब्रेक थ्रू होता तो इथून मिळवून दिलाय. योग्य रीतीनं चेंडूला डिलिव्हर्ड केला आणि त्यावर लॉफ्टेड स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना टीपलाय चेन. बॅट्समन आउट. OUT. फलंदाज बाद. नवीन फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा सचिन 11. बघा विनंती आहे कॅप्टन लवकर पाठवा. आदरणीय सचिन दादा लोखंडे पुरस्कृत सचिन 11 बोईसर हा संघ मैदानाच्या आतमध्ये यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपलं नशीब आजमावताना मिळेल. विपक्षामध्ये सरकार 11 बेटेगाव. सरकार 11 बेटेगाव संघाचा कॅप्टन इथं उपस्थित झालाय. त्याचं मनापासून आपण करूयात स्वागत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. बराच वेळ घेतला जातोय. पण बराच जर आपण पाहिलं प्रत्येक बॅट्समन भरपूर वेळ गमावला जातोय. त्यामुळे थोडस स्लो क्रिकेट पाहायला मिळालं. डीप यॉर्करचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडनं केलेली चुकी आणि पहा
काहीतरी वेगळी झटापट घडली आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी धावचित करता आणि वाईड करता देखील रिव्ह्यू त्या गोष्टीची नोंद घ्या. येस, फलंदाजाला परतावं लागणार आहे. फलंदाज तर बाद आहे. हा वाईट साठी आपण पडताळून पाहणार आहोत. चालू आहे का? ऑन फील्ड अंपायरचं जे डिसिजन आहे, कारण गोलंदाज पूर्ण मध्ये आहे. कॅमेरामन देखील काही दिसत नाही. बॅट्समन आउट. आउट आणि डॉट बॉल. इट्स फेअर बॉल. आणि निखिल सर आकडा जर बघितला ना, 55 रन 5 विकेट आणि 5 ओव्हर 5 बॉल. 5 5 5 5 5. आता 6 गेलेत. आणि नवीन बॅट्समन साहिल कुरेशी मैदानाच्या आतमध्ये येत असताना, मॅन फ्रॉम परनाळी. मागच्या मॅच मध्ये तडाखा दिला होता, या मॅच मध्ये मात्र तो तडाखा देता आला नाही. परंतु सेमी फायनल मध्ये पोहोचवणं खूप गरजेचं होतं. अजूनही मात्र 55 आहेत. गोलंदाजी मागच्या मॅचला धारदार झाली होती SRG पूर्वी 11 टीमची. कारण की जोपर्यंत सेकंड इनिंग होत नाही, कोण जिंकेल काही सांगता येत नाही. हा चौकार शेवटच्या क्षणाला कुठे ना कुठे आपण बघू शकता धावसंख्येला पुढे नेणारा आणि टार्गेटला मोठं करणारा. 60चं असणार टार्गेट. एकूण 60 आहेत स्कोर कार्डवर. 60 डावेचा आव्हान. चला या टॉस साठी बेटेगाव सरकार 11 आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळणार सचिन 11, सचिनजी लोखंडे यांचा संघ. बघा दोन्ही कॅप्टन मला तर वाटते एकाच डगआउट्स मध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती या पण टॉस साठी. इलियास भाऊ, इलियासजी पटा नाहीये ना? इलियास भाऊ आहेत का? घरी गेलेत जरा वेळ. इलियास भाऊ या. बोईसर प्रीमियर लीग उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. इलियासजी पठाण. हा स्माइल बघा, स्माइल बघा, जिंकल्यावर स्माइल बघा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया. हा, प्रीतमजी आपणच कनेक्ट व्हा. चला जाऊया टॉसकडे. आणि एक बाजूला इलियास पठाण, अभिनंदन, सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. अभिनंदन. सरकार बनेगी या बिगड़ेगी ये देखना होगा. एक रिक्वेस्ट आहे, खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांनी कृपा करून अचिव्हर स्पोर्ट्सचे जे बॅट्समन उभे आहेत त्यांना त्या चेअर्स द्या. चेक. कॉल असेल सचिन 11चा कॉल. काटा आलेला आहे. टॉस तुम्ही जिंकलायत. इलियास भाऊ काय घेणार? फिल्डिंग करणार. कसं म्हणणार या बोईसर प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहायला मिळते.
ऑर्गनायझर टीम बद्दल एवढे गाव आपण घेतली आणि एक स्पर्धा ऑर्गनाईज केली त्याबद्दल तुम्ही 2 शब्द. पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे का टुर्नामेंट अतिउत्तम आहे. डिसिप्लिन आणि रूल्स रेग्युलेशन काय त्याच्या फटका मलाच पडला. पहिली पहिली टीम माझी फटका बघण्यासाठी पण तरी कमिटीचा मी मान सन्मान करतो व त्यानंतर भक्कम राहावं आणि तटस्थ. पण आजही तुम्ही विनर प्लेयर आहात. ते दाखवून दिलं मैदानावर. भलेही ती एक धाव, ती मोलाची धाव पूर्ण केली. काय चाललं होतं मनामध्ये? 1-3 होतं. 1-3 होतो त्यांनी समोर लॉंग ऑफ मध्ये ठेवलं होतं. मिड ऑफ आणि कव्हर खाली बॉल स्लॉट मध्ये बॉल आला तर लॉंग ऑफ नाही तर कव्हर खेळतो. त्यांनी वाईट टाकलं. त्या चुकीमुळे स्पोर्टची टीम मार खाल्ली आणि चांगली टीम होती. चांगली मेहनत केली त्यांनी. वेल डन. बेस्ट लक देतोय अगदी तुमच्या टीमला. जाऊया आपण तन्मयकडे. तन्मय, टॉस गमावलाय, बॅटिंग आलाय. मनासारखं का मनाविरुद्ध? मनासारखं आहे. येस, गोलंदाजी अगदी धारदार तुमची पाहायला मिळते. निरंजन गरत, राकेश प्रभू, बॅलन्सिंग टीम आहे. भावेश पटेल बद्दल काय म्हणणार, जो आपल्याला पाहायला मिळतो तुमचा संघ मालक आपला संघ केला तयार त्यांनी ऑप्शनच्या वेळी. रनआउट झाला. काय म्हणा त्याबद्दल? आणि थोडं दुःख वाटते रनआउट झालं. बेस्ट लक देतोय सेमीफायनल साठी. इथे आपण बघू शकता बीपीएल सीझन 2 आणि दुसरी सेमीफायनल. एक बाजूला सचिन 11, दुसऱ्या बाजूला सरकार 11. टॉस विन केलाय सचिन 11 टीमने. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. थँक्यू कॅमेरामॅन. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस, धन्यवाद प्रीतमजी गरत. शेवटच्या 6 ओव्हरमध्ये 60 धावसंख्येची गरज आहे. 60 धावा इथून कराव्या लागणार आहेत आज. भरपूर चांगला अनुभव. आदरणीय दीपकजी संखे साहेब असतील, प्रीतमजी गरत समालोचक मित्र आमचे, त्यांच्या वतीनं दर्जेदार समालोचन ऐकायला मिळालं आणि निश्चितच ओम साई लाईव्हचे देखील आभार मानावे तेवढे कमी आहेत. जे तीनही नामवंत पंच अशू सर असतील, त्यानंतर राकेश सर असतील आणि अक्षयजी नाईक असतील, सर्वच पंचांचे देखील मनापासून आभार इथं व्यक्त केले जातात. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. SRG उर्वी 11 या संघाला विनंती केली जाते. SRG उर्वी 11 उमरोळी संघ, आपण लगेचच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवून घ्या आणि या 60 धावसंख्येचा पाठलाग इथून सुरू केला जाणार आहे अचीवर स्पोर्ट्स दांडी या संघाच्या वतीनं. कॅमेरामॅन आमच्या मुख्य व्यासपीठावर कॅमेरा येऊ द्या. अगदी 2 कॅमेऱ्यामध्ये कैद होणारी ही स्पर्धा कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तनय घरत आणि साहिल राऊत. सोपं काम नाहीये. बॉलला कॅच करणं अगदी हे सोपं काम नाहीये. आणि इथे आपण बघू शकतात एक्सपर्ट श्रेष्ठ वरिष्ठ समालोचक दीपकजी संघे. दीपकजी संघे वेळ भेटल्यावर आम्हाला देखील संधी देतात. PDDSच्या मैदानावर आम्हाला अगदी डॉक्टरला भेट करून दिली. जी त्यांची स्पर्धा होती मेडिकल वाल्यांनी ती स्पर्धा उतरवली होती, बोईसर केमिस्ट प्रीमियर लीग. आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आता येणार आहे. त्यांचे जे अध्यक्ष आहेत पालघर जिल्ह्याचे, त्यांनी मात्र सांगितलं की अगली बार इससे भी बड़ी और इससे भी अच्छी टूर्नामेंट रखेंगे. और उसके बाद और एक कॉल आया कि चाहे कोई रहे ना रहे, दीपक संघे जरूर रहेंगे वो टूर्नामेंट में. ये आणि खऱ्या अर्थाने खूप सारं शिकण्यासारखं आहे. कारण की ज्यांनी हे तर मैदान म्हणजे स्वप्नगत आहे तेव्हाचं काळाचं. खडकर आणि आपण बघू शकतात अगदी कठोर प्रवास केलेला आहे, जिथे शेतोडीतून कॉमेंट्री आज या मैदानावर आलंय. मॅचला होती सुरुवात. इथे डीप यॉर्कर टाकला होता. त्यानंतर निश्चितच पहिली सिंगल इथे आली. अचीवर स्पोर्ट्स दांडी. अत्यंत मोठी लढत तुमच्या भेटीला येणार आहे. यानंतर एका बाजूला इलियासभाई पठाण आणि त्याच्या विपक्षात राकेश प्रभू. सेमीफायनल नंबर 2. एकंदरीत अचीवर स्पोर्ट्स 60 धावसंख्येचं लक्ष समोर आहे. यात 60 धावा ज्या कराव्या लागणार आहेत. सहा षटकांची लढत आहे. 60 या धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. विजयाकरता अजूनही 59 धावसंख्येची गरज आहे. पहिला फटका बॉल चांगला आहे. सिंगल आणि दुसऱ्या बॉलचा विचार केला तर हलक्या हाताने. हरकेश मेयर उचळीचा लेजेंडरी खेळाडू
लहानपणी आम्ही अगदी हरकीची बॅटिंग पाहायचो. मैदान कोणतेही असो आणि त्या पहिल्या बॉलवर षटकार हा पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. ही क्वालिटी होती हरकेश मेहरची. आता खेळ बदलला वयानुसार मात्र थोडा विचार देखील करावा लागतो. परंतु आजच्या दिवसामध्ये SRG ची गोलंदाजी, उर्वी इलेव्हनची अचूक टप्पा, भेदक मारा, फटका कळला होता अगदी ऑन साइडला, एज लागली चेंडू हवेमध्ये आणि कॅच टिपलाय. पहिला झटका लागतोय बॅटिंग टीमला. डीजे मास्टर आहे का? डीजे मास्टर कुठे असेल तर या ना, सेमीफायनल 2 आणि फायनल त्याकरता तरी डीजे वाजू द्या. डीजे मास्टर आपण कुठे असतील तर या आता. 2 सेमी म्हणजे ही अर्धी सेमी तर झालेली आहे. येस पंच बोला. गाडी वाईट वाईट लाईन वाईट लाईन. अयजक टीम अयची टीम व्हॉलेंटिअरला पाठवा ना, थोडी लाईन वाईट लाईनला चुना मारू नये. झाडू तरी मारा, चुना नाही तर झाडू काहीतरी मारा. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल सिंगल, तिसऱ्या बॉलवर विकेट. मी पहिलेच म्हटलं 60 हा देखील मात्र लढण्यासाठी खूप आहेत. कारण की गोलंदाजी धारदार आहे, सुपर स्ट्रोक आहे, इनफिल्डच्या वरून चेंडूचा पाठलाग तर सुरू आहे आणि यस वाऱ्यावर तरंगत. लहानपणी आहे ना शेतामध्ये हलक्या बॉलाने अंडर क्रिकेट खेळायचे तेव्हा असा बॉल वळायचा. आता मात्र एवढा वारा आहे की हा वजनी बॉल, टेनिसचा बॉल देखील अगदी वळतोय. 4 चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जातोय. यस लवकर येत जायचंय. थोडा झाडू मारा ना वाईट लाईनीवर ऑर्गनायझर टीम. कॅमेरामॅनला विनंती आहे, कॅमेरा येऊ द्या मॅचच्या मुख्य व्यासपीठावर. धैर्य 11 बिरवाडी टीमचे ऑनर विनोदजी पाटील यांचा अतुचित सन्मान आणि सन्मान चिन्ह देण्यात येत आहे मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद. तुम्ही टीम घेतली या स्पर्धेमध्ये. अगदी आपण बघू शकता मोलाचा वाटा तुमचा देखील या स्पर्धेला. कुणबी प्रीमियर लीगचे अध्यक्ष देखील आहेत विनोदजी पाटील, मॅन फ्रॉम बिरवाडी. कुणालचा फटका खूप चांगला होता, 4 धावेसाठी गेलाय. स्कोरबोर्डचा विचार थोडा स्पीडअप ठेवा, अजून एक सेमीफायनल आहे, त्यानंतर फायनल देखील आहे. यस विपुलने इथे मात्र ऑनर विनोद पाटील यांना बॅट देण्यात आलेले आहे. वाईट इकडे मात्र बघा, डाऊट वाटलं तर तुम्ही मात्र रेफर घेऊ शकतात, पंचाशी वाद घालू नये. अंपायरचा रिव्ह्यू आहे का? व्हाईट बॉल आणि 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा स्कोर कार्डवर. 4 बॉल झालेले आहेत, विकेट देखील आले, चौकार देखील आले. कुणाल आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाज मिस्टर जतीन, मॅन फ्रॉम नवापूर. नेक्स्ट बॉल. हो स्लोवर बॉल. हे व्हेरिएशन आपण बघू शकतात. अगदी गोलंदाजाचा रिदम, त्यानंतर त्याला बॉलला कंट्रोल करण्याची क्षमता आपण बघू शकतात. कधी डाव्या हातामध्ये कधी उजव्या हातामध्ये टॉस करत येत असताना. सुरुवातीच्या काळामध्ये एकमेव गोलंदाज असा पाहायला मिळाला टेनिस क्रिकेटमध्ये, नाझीम गुल्ली आम्ही बघितलेला, जो मात्र टॉस करून उडवत मात्र गोलंदाजी करायचा. प्रथमतः 2003 मध्ये त्याला मी पाहिलं होतं आर्यनच्या मैदानावर आणि अक्षरशः सर तुम्हाला सांगतो थकीत झालो त्याची गोलंदाजी बघून.
काय त्याचे चेंडू रीड करण्याची पद्धत, काय ती हँडल करण्याची पद्धत आणि कंट्रोल चेंडूवर दोन्ही बाजूला वाळण्याची क्षमता आणि स्कोर यावेळेस मात्र सुपर स्ट्रोक आहे. स्लोवर चेंडू होता, पिक केला, स्क्वेअर कट. मात्र स्ट्रोक कुठे ना कुठे टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस या मैदानावर हरकेश मेहरच्या बॅटमधून येतोय चौकार, 4 धावा. स्कोर पुढं 1 ओव्हर नंतर 12. पंच सांगतात झाडू मारा थोडं लाईनवर, नो व्हाईटवर लाईनवर. यस, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि 19 मिनिटांचा अवधी बाकी आहे तुम्हाला उर्वरित 4 षटकं कंप्लीट करण्याकरता. चला मॅचला करूयात सुरुवात. उत्तरार्धाची दुसऱ्या षटकाची खेळी. हरकेश आणि त्याचा साथीदार कुणाल सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुजल मोरे, नव्या दमाचा अगदी तरुण तडफदार खेळाडू आहे. आज चांगला परफॉर्मन्स निश्चित दिलाय बोईसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांना सजवत असताना चला जास्त वेळ घेऊ नका, फार जास्त वेळ गमावला गेला. विशेषतः SRG उर्वी 11 उमरोळी या संघाच्या वतीनं सहकार्य इथे अपेक्षित असणार. बॉल तयार, सुजल पहिलाच बॉल उडवलाय, फटका फसलाय, चेंडू अतिरिक्त उंची गाठली आहे आणि तदनंतर त्याखाली एक अचूकतेनं झेल टिपत असताना संपवलाय खेळ. बॅट्समन आउट. करण होते झेल खाली, रीतीनं झेल टिपला आणि खरं तर कुणालला इथे मिळतीये, कुणालच्या रूपानं मिळतीये विकेट. 12 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक दुसरा. 60 धावसंख्येचं लक्ष आहे. पाठलाग सुरू आहे खरं तर त्यात 60 धावसंख्येचा. परंतु गोलंदाजीचं कौतुक जेवढं करावं तेवढं प्रीतम कमी आहे. कारण पहिलं षटक जे फेकलं गेलं त्या पहिल्या षटकात देखील इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी केली गेली आणि त्या पहिल्या षटकाचा जर विचार केला फक्त 12 धावा खर्च केलं. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेटनं केली आहे. 10.29चा रिक्वायर रन रेट, 9.93. एका बाजूला उर्वी 11 हा संघ ताकद लावतोय या मॅचला विजयश्री प्राप्त करण्याकरता. कारण जो संघ जिंकणार आहे त्याला मात्र इथून थेट तिकीट कन्फर्म होईल ते मेगा ग्रँड फिनालेचं. मराठी उद्योजक सन्माननीय आशिषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे मुख्य क्रीडा मंचकावरती आपण येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. त्यांच्या समवेत आदरणीय महेशजी नागणे साहेब आणि मंगेशजी नागणे साहेब, शिवशंभू प्रतिष्ठान या दोन्ही पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या दिशेनं वळूया. 60 धावसंख्येचा पाठलाग खरं तर सुरू आहे. पहिल्याच बॉलवर मिळाली आहे सफलता. यस, निखिल सराला आपण ऐकत आहेत. मी म्हणेल की ब्रेक तर मिळाला नाही, थोडा ब्रेक देऊया. आणि 12-2 गडी बाद, पहिल्याच बॉलवर विकेट, पहिली सेमीफायनल. चला या गतीने खेळलं तर मला तर वाटते फायनल 2 ओव्हर 1 ओव्हर जो आपल्याला जुना काळ पाहायला मिळाला
जिथे मात्र बॉल वर डाऊट आता घेतला जातोय, जिथे आपण बघू शकतात फिल्डिंग टीम सगळे एकत्र येऊ नका. आपण एक जागेत राहा, बाउंड्री लाईनला राहा, मॅच सुरू होणार. स्वप्नील भाऊ फिल्डरला सांगा ना, बाउंड्री लाईनवर जे आहे ते बाउंड्री लाईनवर थांबा ना, तुम्ही फिल्डिंग लावून ठेवा ना, जो डिसिजन येईल तो येईल, एकत्र नका येऊ. चला मॅचला होत आहे सुरुवात. पहिल्याच बॉलवर सुजल मोरेने विकेट घेतलाय. नवीन बॅट्समन, शॉट होता, वाईड होता, जिथून मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडॉनच्या डोक्यावरून डॉट बॉल येतोय. गोलंदाजी धारदार पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये सुजल मोरेची. पहिल्या मॅचला सुजल मोरे एकच ओव्हर हाताळली, थोडं दडपण होतं, त्यानंतर त्याला कॉन्फिडन्स दिला प्रेमित राऊत, स्वप्नील घरतने, की नाही तू कॅप्टन आहे, कोण आहे, तू करू शकेल, तू टाकू शकेल, तुला टाकायचे. दुसऱ्या मॅच पासून त्याने 2-2 ओव्हर टाकण्याला सुरुवात केली आणि त्याने खूप चांगले षटक हाताळले. व्हाईट बॉल येतोय, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 13 स्कोर कार्डवर आणि अचिवर स्पोर्ट्स बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या समोरून शफल झाल्यावर इथून वाईट मागणार नाही मिळणार, कारण की नो स्ट्राईकचा फलंदाज जो तुमचा आरसा असतो, अगदी हरकेश मेहर देखील सांगतायत इथून वाईट नका मागू, इथून तुम्हाला वाईट नाही मिळणार. अक्षय नाईक सर सांगतात इट इज फेअर डिलिव्हरी. अशू सर आपल्याला पाहायला मिळतात लेग पंचाच्या भूमिकेत सध्या आहेत. 3 बॉल क्रॉस बॅटेड, यावेळेस मात्र मोठा हिट कडे जात असताना चेंडू चाललाय चाललाय चाललाय, बिग 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 हिट, षटकार, 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 स्कोर कार्डवर विनोदजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी धैर्य 11 भिरवाडी संघाचे ओनर. खूप चांगले खेळले, चांगले लढले, परंतु आमच्यासारखे त्यांच्या वाटेला देखील हार आली आणि स्पर्धेच्या बाहेर. खऱ्या अर्थाने वन साइड हरल्यावर काही म्हणायला लागत नाही, परंतु टफ फाईट मध्ये हरल्यावर खूप म्हणायला लागते. हो, दिलखुश माणूस. अगदी आपण बघू शकतात अंडर क्रिकेट ज्यांनी गाजवलं, औरम क्रिकेट देखील गाजवलं, जे आपल्याला खेळाडू. खऱ्या अर्थाने अंडर क्रिकेट बिरवाडी संघाचं खूप मोठं नाव आणि आजच्या डेटला अंडरम औरम दोघांमध्ये नाव. क्रॉस बॅटेड खेळलाय, पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षकाला गाठलाय. फलंदाज सांगतोय बरोबर लागलं नाही, पुढच्या टोकाला लागतोय, कॅच आउट. सुजल मोरेने पुन्हा एकदा विकेट मिळवून दिलाय. तिसरा झटका लागतोय दांडी टीमला, अचिवर स्पोर्ट टीमला. एक बाजूला आपण बघू शकतात रेसारजी उर्वी 11, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते अचिवर स्पोर्ट्स. तिसरा झटका लागलाय. चला बॅटिंग टीम आपण देखील थोडा स्पीडअप ठेवा. फलंदाज बाद झाल्यावर नवीन फलंदाज रेडी ठेवा. 19 वर तिसरा झटका, 60चं आव्हान आहे, अजूनही 41 धावेची गरज आहे. परंतु हरकेश मेहर याबद्दल काय सांगणार? किती 50 त्याने झळकावल्यात आपल्या कारकिर्दीमध्ये. अडचणीमधून बाहेर काढणारा हा फलंदाज. दर्शन उच्चळीकडून जी त्याने खेळी केली ना, ती खेळी आजही वाखाणणे योग्य आहे, आजही नाही विसरू शकत. एकमेव फलंदाज बाद झाला ना की दर्शन उच्चळी संघाची धनापण व्हायची, म्हणजे ऑल टू रन देखील नाही निघायचे, हे देखील पाहिलेलं आहे. अंडरम क्रिकेटमध्ये टीटीएस आणि औरम क्रिकेटमध्ये उच्चळी ही सेम परिस्थिती. आसिफ आउट झाला टीटीएसचा की रन बॉल देखील निघलेले नाहीयेत. माझ्या देखत सरावली वर्सेस टीटीएसची मॅच होती अगरपटीच्या मैदानावर आणि आसिफ आउट झाला 10 बॉल 7 असताना, 9 बॉल 7 नाही निघले. हा हा मात्र आपण खेळ बघितलाय. हा, सरावलीची इकडे होम साईड स्पोर्ट्सचे बसलेले ते बोलतात की समोर सरावली होती म्हणून नाही निघाले. आशिष झाला, आशिष तर त्याची स्ट्रोकच अलग होते बिरवाडीचा. ओ आला आणि हजेरी लावून पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. तू चल मैं आया, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. चौथा झटका यावेळेस अचिवर स्पोर्टला लागतोय. धावा झालेत 19, 41 पाहिजेत, परंतु यत्नेश प्रभू हा गेम चेंजर, मॅच विनर प्लेयर
मैदानाच्या आतमध्ये राखून ठेवलाय सेमीफायनल साठी आपण बघू शकतात. आणि त्याला स्पीडअप कराल. 19 धावसंख्या धावफलकावरती आहे. 4 विकेटचं इथे झाले पतन. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 4 षटकं अजूनही शेष आहेत आणि विजयाकरता बरोबर 41 या धावसंख्येची 41 धावसंख्येची गरज आहे. मेगा ग्रँड फिनाले करता कदाचित प्रीतम आता आपण पाहतो ना जवळजवळ 4:45 वाजत आले आणि अजून एक सेमीफायनल बाकी आहे. म्हणजे मेगा ग्रँड फिनाले करता फार मोठं इथे प्रश्नचिन्ह निर्माण होईल. किती षटकांची खेळवायची. नाही काही खेळ टाइमपास देखील होत आहे आणि काही खेळ फसला देखील जातोय आणि कोणाला राग नको परंतु थोडा बॉल आणायला देखील वेळ होत आहे. त्याच्यामुळे देखील आपण बघू शकतात मॅच बॉल जो आहे ना तो मॅच बॉल असतो. त्याच्यानंतर येस थोडी क्वालिटी आता मात्र टेनिसची देखील थोडी बदललेली आहे की काय म्हणजे आपण खेळायची जेव्हा ना अख्खा तो हे निघून व्हायचा टक्कल व्हायचा पण ती जी फिनिशिंग आहे ना ती कधी तुटायची नाही. चला जाऊया. तिसरी ओव्हर हरिकेश बीट करतोय स्विंग आणि मिस डॉट बॉल येतोय. यस जितका स्लो केला जाईल तितका रिदम देखील थांबला जातोय. ही एक रणनीती जुन्या काळात आपण बघू शकतात यूज व्हायची पण तिकडे वेळ असायचा. इथे काय आता वेळ कमी आहे. अजून एक सेमीफायनल आणि फायनल किती ओव्हरची होणार यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. मग लॉटरी गेम देखील होऊ शकतो आणि यावेळेस मात्र ऑफस्टॉपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जास्तच बाहेर व्हाईट बॉल येतो. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 21 धाबा 20 धाबा धावफलकावर 40 पाहिजे 23 मध्ये. मी म्हणेल की सेमीफायनल जेव्हा आपण बघू शकतात एक पाऊल दूर असतो फायनल पासून थोडा दबाव असतो परंतु दांडी गावातले खेळाडू आहेत उच्चई गावातले खेळाडू आहेत उदपाट गावातले खेळाडू आहेत यांनी कित्येक स्पर्धा गाजवल्यात. सेमीफायनल फायनल खेळलेले आहेत. अक्षरशः छत्रपती संभाजीराजे मैदान हे मैदान देखील गाजवले त्यामुळे अनुभव आहे. समोर मात्र युवा आहे नवापूरचा परंतु नवापूरचा विचार केला तर सध्या इन्फॉर्म टीम आहे. इन्फॉर्म टीमचा हा गोलंदाज स्वीप केलाय फटका फसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच टिपलाय. भले कसाही घेऊ कॅच घेणं महत्वाचं सुजल आपल्याला पाहायला मिळतंय आणि बिग विकेट हरिकेश मेहर 5वा झटका 20 धावेवर 5 गडी बाद. त्यामुळे मात्र विकेट जे जातात ना त्याचा खूप फायदा होतो. सुरुवातीला तेजस त्याच्यानंतर बघायला गेलं तर कुणाल नंतर निखिल नंतर हार्दिक नंतर हरिकेश असे 5 गडी बाद. नवीन बॅट्समन धीरज मैदानाच्या आतमध्ये जातोय. येस आलेवाडीचा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण बघू शकतात अप्रतिम कामगिरी होत असताना आणि निखिल सर जर विचार केला तर आता मात्र रजा घेणार आहेत आणि जिथे मात्र बघायला गेलं तर रात्री देखील त्यांचं समालोचन आहे आणि बिझी शेड्यूल आपण पाहू शकतात.
जाऊया मॅचकडे, जिथे आपण बघू शकतात अप्रतिम खेळ. तीन बॉल फेकून झाले, विकेट आले, 5 गडी बाद 21 धावा. यत्नेश प्रभू आणि धीरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये डिफिकल्ट करून टाकलं. याला म्हणतात एक चांगली कप्तानशिप, एक्सपिरियन्स खेळाडू प्रीमित राऊत आणि त्याचबरोबर स्वप्नील घरत त्याच्या समवेत यंग कर्णधारला सपोर्ट करत असताना फटका फसलाय. बिग विकेट, यत्नेश प्रभू 6वा झटका. क्या बात आहे, मॅन फ्रॉम मल्लेवाडी मिस्टर जतीन, कमालीची गोलंदाजी. विकेट, बॅक टू डगआउट. 60 आल्यानंतर असं वाटलं होतं इथून संघ अचिवर स्पोर्ट्स दबा मात्र पूर्ण करेपर्यंत नाही. समोर जिद्द, चिकाटी, मेहनत सर्व काही पाहायला मिळते. आणि जेव्हा तुम्ही जिद्द, चिकाटी, मेहनत करता तेव्हा तुम्हाला ते मिळते जे तुमच्या नशिबात नसते. आणि इथे आपण बघू शकता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश. आतापर्यंत भरपूर काही ऐकलं भावेश विषयी. गेम चेंजर आहे, लास्ट सीनचा ऍक्शन हिरो आहे आणि इथे मात्र ती ऍक्शन करून दाखवावी लागेल. आता धावा देखील बनवायच्यात आणि विकेट देखील आपण बघू शकता ठेवायचं आहे. 21 वर 6 आता अवघड झालंय. 39 अजूनही पाहिजेत. शॉर्ट बॉलला बघा, शॉर्ट होता परंतु भावेशला माहिती आहे पहिलाच बॉल आहे, येणारे 3 ओव्हर देखील आहेत आणि हा असा बॉल आहे 2 ओव्हर मध्ये देखील 30-35 ह्या धावा बनतायत. परंतु त्यासाठी क्रीजवर राहणं गरजेचं आहे. धीरजने देखील कित्येक मॅचेस बदललेले आहेत. अच्चीवर संघासाठी खेळताना धीरजने देखील मात्र अंतिम क्षणाला धावा बनवल्यात. स्कोरबोर्डचा विचार केला 22 धावा, चेंडूचा विचार केला चेंडू झालेत 5. शेवटचा बॉल ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळतंय. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतात अगदी इंटरनॅशनल अपडेटिंग आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि इकडे मात्र व्हाईटची अपील करतोय. यावेळेस आपण बघू शकता डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने तिसरं षटक समाप्त होत आहे आणि धावेचा विचार केला धावा 22 आहेत. आता मात्र 38 पाहिजेत जिंकण्यासाठी. 3 ओव्हर मध्ये 18 बॉल 38 ची गरज. स्वप्नील भाऊ थोडं थोडं फास्ट खेळा ना, अजून एक सेमीफायनल आहे. थोडं फास्ट विनंती आहे, थोडं सहकार्य करा. ज्याप्रमाणे ऑर्गनायझर टीमने सहकार्य केलेलं आहे की काही गावांनी सांगितलं की आम्हाला देखील खेळवा बीपीएल मध्ये. ठीक आहे, त्यांनी सांगितलं आम्ही देखील तुम्हाला खेळवू आणि त्यांनी तुमचा जो प्रपोजल आहे तो मात्र एक्सेप्ट केला. आणि तसं तुम्ही देखील आयोजक टीमला थोडं सपोर्ट करा. वेळ जो कमी आहे ना तो वेळ कसा वाचवता येईल याकडे लक्ष द्या. बावीस वर 6 झटके. गुड बॉल. बॅटची एज घेतली होती का, रिॲक्शन दिसते गोलंदाजाचं. आणि इकडे मात्र डॉट बॉल येतोय. स्विंग अँड मिस. सुजल मोरे आणि जतीनची जोडी कमाल करते. अनुमान क्रिकेटमध्ये आपण फक्त बॅट्समनची जोडी पाहतो परंतु या गोलंदाजाची जोडीने केलंय कमाल. 22 वर 6 आणि यावेळेस भावेशच्या रनर मधला बॉल फेकून दिलाय वाईडिश लॉंगॉनला. षटकार अगदी लॉंगॉन आणि मिडऑफच्या मधोमध मिड विकेटच्या पडतोय. षटकारासाठी ही क्षमता आहे. षटकार आलाय, कोण पुढे जाणार कोण मागे राहणार तू इथून आता मात्र कोण रिकामे हाती नाही जाणार. एक बक्षीस आणि एक ट्रॉफी त्या टीमला नक्की मिळणार कारण की सेमीफायनल आहे. चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू हलक्या हाताने खेळ. एक सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळते. सिंगल आपण पाहू शकतात
पूर्ण केली जाईल. सेकंड स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 29 झालेले आहेत आणि 31 धाब्याची गरज. जवळजवळ अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा बाकी आहेत. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते छत्रपती संभाजीराजे मैदान. जाऊया मॅच कडे. काय लढताना पाहायला मिळते SRG उर्वी 11. सुपर बॉल हलक्या हाताने खेळला जातोय. हारा वही जो लढा नाही, जीता वही जो डरा नाही. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता 30 झालेत, 30 पाहिजेत. चेंडू झालेत ते म्हणजेच 4. 14-30 समीकरण. खऱ्या अर्थाने 14-30 टेनिस बॉल आपण छोटे समजतो, परंतु विकेट गेलेले आहेत त्यामुळे हे मोठे झालेत. आणि 60चं आव्हान असताना हे 14-30 आलेले आहेत. त्यामुळे आपण बघू शकतात बाबेश आऊट झाला तर अजून मजबूत पकड होईल. परंतु इथं बघूया एकमेव अशा मैदानाच्या आतमध्ये आहे भावेश. ओव्हरपिच बॉल होता, बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झाला, मिडल मध्ये नाही आला. एक धाव नक्की असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31 स्कोर कार्डवर 31 झालेला शेवटचा बॉल बाकी आहे. 29 पाहिजेत 13 बॉल मध्ये. 13 बॉल 29 धावा. मागची मॅच 12 बॉल 37, 8 बॉल 27 आणि तिथून गेलेली मॅच हळूहळू हळूहळू दूर जात असताना ईशान अल्लेवाडी संघाकडून बीट करत कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मागच्या वरीचा देखील शेवटचा बॉल डॉट, या वरचा देखील शेवटचा बॉल डॉट. धीरज दिसला आपल्याला बॅटिंगसाठी. आता मात्र चेंडू असतील 12 आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 29. अगदी आमच्या समवेत निखिल सर आहेत. निखिल सर 12-29 आणि काय असणार मैदानाच्या आतमध्ये रणनीती दोन्ही टीमची. सर्वप्रथम पाणी वाहक पण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 12 चेंडूंमध्ये 29 धावा, 60 धावसंख्येचं लक्ष होतं, परंतु 31 या धावसंख्येवर 6 गडी बाद झालेत. मी स्पष्टपणे सांगेन की या मॅचनं जवळजवळ 1.5 तासापेक्षा जास्त वेळ घेतलाय आणि त्यामुळेच या मॅचचा मोमेंटम जो आहे पूर्ण गमावला गेला. त्याचा फार मोठं जे नुकसान आहे खरं तर अचिव्हर स्पोर्ट्सचं झालंय. कारण अचिव्हर स्पोर्ट्सच्या फलंदाजांनी इथून मग नांगी टाकली. क्रिकेट जेव्हा स्लो होतं त्यावेळी निश्चितच गोलंदाजांची होते सरशी. तुम्हाला नशिबानं विकेट देखील मिळाले. 6 विकेट गमावलेत आणि 4 विकेट फक्त बाकी आहेत. एका बाजूला अचिव्हर स्पोर्ट्स दांडी संघर्ष करतेय आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला SRG उर्वी 11 त्यांच्या विपक्षामध्ये उमरोळीकर 2 हात करत असताना पेय विश्रांती जरूर झाली आहे. 12 बॉलमध्ये 29 करायच्या आहेत. इथून या षटकात प्रीतम जर 12 ते 14 धावा आल्या तर मग उर्वरित शेवटच्या अंतिम षटकामध्ये 15 धावा आणि मग याआधी जशी तुमची लढत झाली तशीच लढत आपल्याला पाहायला मिळणार. आणि एक बेनिफिट आता मात्र बॅटिंग टीमकडे जो आहे तो आता नवीन बॉलर दोन्ही आता वापरावे लागतील, कारण की 4 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर सुजल आणि 2 ओव्हर जतीनच्या संपलेल्या आहेत. थोडा फास्ट खेळा ना विनंती आहे. चला फिल्डिंग टीम थोडा फास्ट. त्याला 12 चेंडू आणि विजयाकरता 29 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र होईल सुरुवात. या आधीची लढत वॉट अ मॅच. विजयश्री प्राप्त केली आदरणीय सचिन दादा लोखंडे पुरस्कृत सचिन 11 बोईसर या संघानं आणि थेट प्रवेश मिळवलाय सेमीफायनल नंबर 2 मध्ये. यस करता 12 आणि 12 मध्ये 29 आणि इथे आपण बघू शकतात मॅचला होते सुरुवात. अगदी BPL सीझन 2 आणि करणच्या प्रत्येक विकेटसाठी मनीष यांच्याकडून 1000 रुपये. परंतु आल्या आल्या पहिलाच बॉल फ्लॅट 6 षटकार. ही क्वालिटी आहे भावेशची. व्हेरी फर्स्ट बॉल फुलटस मिळाला आणि त्याच्यावर तुटून पडला भावेश. षटकार 6 धावा. मॅच विन केली तर आठवणीची इनिंग राहणार. एक 23 पाहिजेत 11 बॉल मध्ये. 11 बॉल 23 ची गरज. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. अगदी सुपर संडेला सुपर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये निखिल सर एकच मॅच खेळलो आणि ती आठवणीची मॅच राहिली. सुपर ओव्हरची मॅच आणि एकच बॉल माझ्याकडे आला, तो रनआउट भेटला.
आणि करण्यासाठी दुसरं काही मिळालंच नाही. आता बघूया 11 बॉल 23 पहिल्या बॉलवर षटकार आणि षटकारानंतर आपण बघू शकतात परिस्थिती बदलत असताना आणि टेन्शन वाढत असताना हेच ओ थोडा पुढे कल्पेश मडवी क्षेत्ररक्षक तयार राहणं गरजेचं आहे. कारण की स्टंपच्या मागे जो वर्तुळ आहे तो थोडा छोटा आहे आणि तुमच्याकडे बॉल लगेच येणार. यावेळेस आपण बघू शकतात सिली कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय जिथे मात्र प्रिमित राऊत स्वतःला तैनात करतोय आणि डॉट बॉल आलाय 10 मध्ये 23. कशमकश संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचं कडवद्वंद्व. काय फटका खेळलाय, काय टायमिंग प्रॉपर आहे, अप्रतिम. ही क्वालिटी जर फलंदाजाची असेल डिफिकल्ट आहे गोलंदाजी करणं या फलंदाजाला. अप्रतिम आपण बघू शकतात कव्हरला इझिली क्लिअर करत. डाव्या हाताच्या फलंदाजाचा षटकार देखील इतका लांब पडला नाही जितका लांब मात्र हा फटका पडलाय. षटकात 6 धावा, 17 पाहिजेत 9 मध्ये. आमचे अगदी लाईव्ह अपडेटिंग देत असताना खुश राऊतने बॉल टाकण्याच्या अगोदरच सांगितलं 6 आणि खऱ्या अर्थाने भविष्यवाणी करतायत. आज ड्रीम 11 मध्ये टीम बनवली तर एखादा येऊन जातील, करोडपती बनू शकतात. किती बॉल द्यायचे नक्की? टेनिस बॉलवर देखील आजकाल डाऊट यायला लागलाय. आपण बघू शकतात एक काळ होता 8 ओव्हर टाकले तरी बॉलला काही व्हायचं नाही आणि चलिए चलते मैच की ओर. 3 गेंदों में 2 बड़े आए, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मैच का पूरा सार बाकी है. खुला एक पन्ना सेमीफाइनल की इस मैच ने, अभी तो फाइनल की पूरी किताब खुलनी बाकी है. एक षटकार, एक डॉट, एक बाजूला गोलंदाजावी, दुसऱ्या बाजूला फलंदाजावी, दोघे एकमेकाला सांगतायत एक तेरी एक मेरी. आणि इकडे आपण बघू शकता डॉट बॉल देखील आलाय. 4 मध्ये 12 गेलेत. इथे मात्र आपण बघू शकता 17 पाहिजे जिंकण्यासाठी 8 बॉल मध्ये. मागच्या मॅचला 8-27 निघल्या. वाईट बॉल येतोय, एक धाव मात्र इथून ऍड केली जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 44. वाईट आल्यानंतर मात्र ऋषी सुद्धा सांगतोय की इकडे मात्र हा वाईट बॉल आहे, खूप बाहेर आहे. 16 8 बॉल 16. भावेशच्या बॅट मधून 3 षटकार आतापर्यंत आलेत. काय फटका खेळलाय यावेळेस मात्र ऑन ऑफ साइडला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे भव्य. चांगला थ्रो, भव्यचा एक धाव पूर्ण केली. 5 बॉल मध्ये जर बघायला गेलं तर 14 आतापर्यंत आलेत. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतंय 45. 15 पाहिजे जिंकण्यासाठी. चेंडू असतील 7. 7 बॉल 15 धावा. करण गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला धीरज. काय होणार पाहूया खेळामध्ये. कोण पुढे जाणार, कोण मागे राहणार. फटका चांगला खेळलाय. ऑफ ड्राईव्ह इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली. ओ सॉरी, रन धावलेच नाहीये. ओव्हर दिले मला तर वाटते. पंच दर्शवतील काय आहे ते. पंच दर्शवतील, आपण बघूया. चला, निश्चितच आमचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मोठं अर्थसहाय्य केलं. पहिलं पारितोषिक आम्हाला डिक्लेअर केलं आणि त्यांचं पहिलं पारितोषिक डिक्लेअर करण्यामुळे आम्हाला एक चेतना मिळाली की आपण बोईसर प्रेमी करू शकतो. तमाम रसिकांचे लाडके पालघर ठाणे जिल्ह्याचे आरपीआयचे अध्यक्ष आदरणीय सचिनजी लोखंडे साहेब यांचं तर आगमन होतंय. नेहमीच अधिक नित्यनव्य कामं करणारे, सामाजिक बांधिलकीचे झटणारे आणि त्याहीपेक्षा स्थानिकत्व कसं एकत्र येईल ह्याच्यासाठी लढणारं
एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून गुंदोली गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने RPI चे पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणजे कार्यरत आहेत. अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून एकत्र येतात. नुकत्याच झालेला बोईसर नवरंग या कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी मोठा हातभार लावला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मोठ्या सपोर्टनी ही स्पर्धा यशस्वी होताना आपण बघत आहात. आमचे कॅमेरामॅन विक्रू बघतात. या सचिनजी खरोखरच पहिल्या दिवशी तुम्ही गेल्यानंतर ते कुठेतरी आम्हाला कमी पण वाटतं, कुठेतरी आमचे मोठे बंधू दिसत. जोरदार टाळ्या यांच्याकडे असायला पाहिजे. जन्म देताना आईचं नाव पुढे करताना, समाजाने वडिलांची ओळख पटवून देताना आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरच्या घटनाविरुद्ध काम करत असताना घटना कशी लोकांपर्यंत पोहोचवायची हे लोकांपर्यंत जाताना आज शिवशंभू प्रतिष्ठान सारखी शिवजयंती उत्सव साजरा करण्यामध्ये देखील नागडे बंधू दादांचा खूप मोठा हात असतोय आणि म्हणूनच ती बघायला मिळते. आदरणीय संदीप गडाख साहेब आमचे या सहकारचे माजी उपसरपंच, प्रसिद्ध उद्योजक आणि आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करणारे सर्व ह्या ट्रॉफ्या ज्यांची दिल्या. संदीप भाऊ घरात या प्लीज. आपण देखील व्यासपीठ येण्याची कृपा करावी. आता संध्याकाळचं सत्र आहे आणि सचिनजी काय मॅचेस बघायला मिळेल. सुपर ओव्हर झाले, सुपर ओव्हर बिल्डिंगने स्पीडअप आणि ठेवा ती ना. देखील तुमच्याच संघाची विजय झाला पंच पण जबरदस्त. काही करा सांगा ना. 6 मध्ये 15 पाहिजेत. भावे स्ट्राईकला आहे. बघूया काय होणार मॅच मध्ये. पहिली सेमीफायनल, पहिला तिकीट कोणाला मिळणार फायनलचा. अचिवर स्पोर्ट्स की SRG उर्वी 11. यानंतर सरकार, बेटीगाव आणि त्यांचे विपक्ष सचिन भाऊची टीमच असेल आणि पहिला बॉल डॉटने केलाय सुरुवात. अमोल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. टप्पा पडल्यावर थोडा खाली राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. अगदी आपण बघू शकता डॉट बॉलने केले सुरुवात. चेंडू असतील 5 धाबा बनवायचे 15 प्रत्येक बॉलवर 3ची सरासरी. सेमीफायनल पहिली आपल्याला पाहायला मिळते आणि 5 बॉलचा खेळ राहिलेला आहे. 60चं आव्हान दिलं होतं आणि इथे आपण बघू शकतात भावेश लढतोय मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस ओव्हर पिच काय सुपर उचललाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6 धाबा. या टीमचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी. षटकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 51. 9 पाहिजे 4 मध्ये. पहिला बॉल चोराने. सचिनजी लोखंडे साहेबांना मी विनंती करेल की निखिलजी वागळे सरांचं स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. सन्मान चिन्ह देऊन आपण पाहू शकतात. अगदी निरोप घेत असताना या स्पर्धेमधून आपण बघू शकता आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसासाठी गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. वाडा भागातील निखिलजी वागळे सर अगदी वाडा, भिवंडी, महाराष्ट्रभर फिरणारे आमचे निखिल सर पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली पहिल्यांदा आदरणीय विपुल दादांचे आभार, पूर्ण आयोजकांचे आभार, कारण इथं संधी दिली मला आणि अनपेक्षित होतं सगळं. थोडासा टाईट शेड्यूल त्याच्यामुळे असं नाही. मी कल्याणवरून आज सकाळी इतका दूरवरचा प्रवास करत इथं आलो आणि आता परत बिलोशीची पूर्ण नाईट स्पर्धा करायची आहे. बॉल लॉंग ऑफला झेल टिपला आणि पहा अनपेक्षित वेळी केलेला वार. इथून मॅच मध्ये कमबॅक करतोय हा संघ. व्हॉट अ ग्रेट नॉक. चांगल्या दर्जाच्या वेळी योग्य रीतीने केलेलं कमबॅक हे खरं तर एका उत्तम योद्ध्याचं उदाहरण आहे. सगळ्यात मोठा सेनापती जो पूर्ण या मॅचला त्यानं वळण दिलं होतं त्याला मात्र इथून परतीचा प्रवास करावा लागतोय. समीकरण बदललंय. मॅचची परिस्थिती बदलली आहे आणि सांघिकता, एकीचं बळ काय ते मात्र पुन्हा टीम SRG उर्वी 11 उमरोळीकर इथून ताकदवान क्रिकेट दाखवतायत. यस, भावेशची विकेट अत्यंत महत्वपूर्ण. 3 चेंडू आणि विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ मॅच. काय मुकाबला आहे. पुढचे 2 बॉल चित्त थरारक प्रदर्शन करणारे असणार आहेत. आदरणीय सचिनदादा लोखंडे या पूर्ण स्पर्धेचे सगळ्यात मोठे दाते खरं तर आपल्या क्रीडा मंचकावरती उपस्थित आहेत. सन्माननीय सचिनदादा, एक मानाचा सलाम तुम्हाला देखील, कारण प्रथम पारितोषिकाचे दाते आपण आहात आणि आपल्यासारखे दाते जेव्हा खरं तर या स्पर्धांना लाभतील प्रामुख्यानं त्यावेळी या स्पर्धांचा डोलारा असा वाढलेला तुम्हाला निश्चित दिसेल. बेटेगावकरांचं देखील आभार, कारण आयोजन करणं हल्ली प्रत्येकाचाच टाइम फार क्रुशल झालाय, त्यामुळे आयोजन फार कमी दिसायला लागली आहेत. निश्चितच या विभागामध्ये जे थांबलेलं क्रिकेट होतं ते पुन्हा बहरवण्याचं काम बेटेगावकर करतायत. छत्रपती धर्मवीर
संभाजीराजे क्रीडांगणावरती. साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी करण्याचा प्रयोग केला गेला आणि व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. 3 मध्ये 9चं जे समीकरण होतं ते बदललंय. 3 चेंडूंमध्ये 8 या धावसंख्येची गरज आहे. काय सामना रंगलाय. 3 चेंडू 8 धावा. चित्त थरारक, अत्यंत रोमहर्षक हे क्रीडा विश्व, ज्यांना कदाचित हृदयविकाराशी संलग्न असणारी जी लोक आहेत त्यांनी हा सामना पाहूच नये. मी तर एकच सांगेन, कारण सगळे थ्रिलर सीन सध्या तुम्ही पाहताय. फटका फसलाय, कॅचेस ऑलवेज स्पिन द मॅचेस, आणि झेल खाली मोठा खेळाडू. इथे मात्र आणखीन एक धक्का. योग्य वेळी योग्य केलाय वार. गोलंदाजाचं इथून करावं लागणार कौतुक. अमोलला मिळतीये सफलता. विकेटचं जर आपण इथे पृथक्करण पाहिलं तर आतापर्यंत गडी गमावले गेलेत 8. शेवटचे 2 विकेट इथून शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये करायच्या आहेत 8 धावा. पुढचा जो चेंडू आहे दीपक सर, तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे इथून जर या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर मॅचची समीकरणं इथून मात्र निश्चितच वेगळी पाहायला मिळतील. आणि मी सातत्याने म्हणतो की मन के जीते जीत है, मन के हारे हार, जो हार गए बिन लढे उन पर धिक्कार है, उन पर धिक्कार है महाराज. लढल्याशिवाय परत तो त्याला कधीच योद्धा बनता येत नाही. म्हणूनच म्हणतो की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची वृत्ती, तुमची लढण्याची क्षमता संपवते. आणि जो लढू शकत नाही कदाचित तो जिंकू शकत नाही. निश्चितच खूप चांगलं तुम्ही वर्णन केलं. का इथे झालं असं माहितीये का, संपूर्ण मॅचची बॅटिंग लाईनअप त्याने बदलून टाकली. आतापर्यंत सेमीफायनल पण जी बॅटिंग लाईन होता वेगळीच करून टाकली बॅटिंग लाईनअप. वॉट अ बॉल. मोक्याच्या क्षणी केलेला अचंबित करणारा चेंडू, परंतु 1 चेंडू आणि 7 धावा. इथून सुपर ओव्हर होईल का? या आधीची मॅच सुपर ओव्हर पाहायला मिळाली. गाफील राहणं फार धोकादायक आहे. म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो ना की जर युद्धात तुम्ही गाफील राहिले तुमच्यावर पलटवार होणार. कदाचित हे क्रीडा विश्वातलं युद्ध आहे आणि त्या युद्धामध्ये आता 1 चेंडूमध्ये दीपक सर 7 धावसंख्येची गरज आहे. बऱ्याचदा हा विक्रम घडला, षटकार बऱ्याचदा आले, परंतु गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागणार आहे. अमोलनं जी केलेली क्वालिटी गोलंदाजी, एक मोठा फटका आल्यानंतर देखील 5च्या 5 चेंडू त्यानं क्वालिटीनं टाकले. तीक्ष्ण भेदक, काटकतेनं. आदरणीय रोहितदादा पाटील जे पुरस्कर्ते आहेत या संघाचे, उमरोळीचे व्यक्तिमत्व, अगदी मोठा डीजे सेटअप देखील आहे, बँड पथक देखील त्यांचं, आणि ते संघाचे पुरस्कर्ते आहेत. आता उमरोळीकरांनी देव पाण्यात ठेवलेत आणि त्यांच्या खेरीत दांडीकरांनी देखील देव पाण्यात ठेवलेत. दोघंही देवाचा दावा करतायत. 1 चेंडू कंपल्सरी, 7 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. आणि इथे सामना जिंकलाय रोहित दादा पाटील.